नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी बातमी. त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल सबस्क्राईब करायला जेव्हा आजच्या अपडेट सहित सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचारी येत्या 29 ऑगस्ट पासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी आपल्या मागण्यासाठी संपावर जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होऊ शकते. विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात गणेश उत्सव आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हा संप स्थगित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारपुढे मोठं आव्हान असणार आहे. महाराष्ट्रातील तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची आज मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य नियंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन प्रमाणे नवीन पेन्शन देण्याच्या मुद्द्यावर संप पुकारला आहे. कृती समितीचे प्रमुख विश्वास काटकर यांनी याबाबत स्वतः माहिती दिली. राज्य सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार संबंधित कर्मचारी संघटनेने केला आहे. विश्वास काटकर नेमकं काय म्हणाले? महाराष्ट्रातील तब्बल 17 लाख सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षेतर कर्मचारी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जातील, असा निर्णय आज मुंबई येथे समन्वय समितीच्या विस्तार सभेत झाला. राज्य सरकारने पेन्शनबाबत जे आश्वासन दिले ते अद्याप पाळण्यात आलेले नाही. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा म्हणून जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळेल असं आश्वासन करून सुद्धा त्या संदर्भात नोटिफिकेशन निघू शकलं नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी आणि शिक्षक चिंतेत आहे, असं विश्वास काटकर म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकी आधी पुन्हा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कोणते निर्णय किती वेळात घेतले जातील याची साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळे त्यांनी 29 ऑगस्ट पासून राज्यभरात बेमुदत संप जाण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती विश्वास काटकर यांनी दिली. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.